72वा प्रश्न आहे बाळांनो, खूप सोपा आहे. अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे. अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आणि अनन्यापेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण असेल? तर कसं कळायचं माहिती का? ह्याला पण टेक्निक असतं एक. हे बघा, सगळ्यांनी काय करायचं, चार जेवढी नावं दिलीत ना ती सगळी नावं आधी एका कडनी लिहून घ्या, एका ओळीत. अनन्या लिहून घ्या आधी ते. हे बघा, अनन्या, त्यानंतर आकांक्षा, त्यानंतर अनुष्का. एका लाईनीत लिहून घ्या नावं सगळी. अनुष्का आणि आर्या, 4 नाव आहेत मला वाटते, बरोबर ना? तर काय म्हणली इकडे बघा, टेक्निक कसं आहे, लय सोपं आहे. अनन्या आकांक्षापेक्षा उंच. हे बघा, ही अनन्या इकडे आकांक्षापेक्षा उंच, म्हणजे ही अनन्या जी आहे ना तिच्यापेक्षा आकांक्षा लहान असणार की नाही? मग ती रेष जरा लहान काढायची ना, अनन्यापेक्षा उंच आकांक्षापेक्षा उंच, म्हणून त्या अनन्याची रेष जरा हिच्यापेक्षा उंच काढायची अशी. एवढंच करायचं फक्त. ही बुटकी दाखवायची आणि ही मोठी दाखवायची. कारण काय म्हणले स्पष्ट तिथं, अनन्या आकांक्षापेक्षा उंच आहे, म्हणजे ही काय झाली? बुटकी, आकांक्षा. एवढं तर कळलं. फक्त हिची रेष वाढवायची, हिच्यापेक्षा उंच करायची जरा हिला. नंतर काय म्हणले दुसरं वाक्य, पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे. मग ही अनुष्का आहे ना, तिच्यापेक्षा ही अनन्या बुटकी आहे, म्हणजेच अनुष्का हिच्यापेक्षा काय झाली? उंच झाली. म्हणजे ह्या अनुष्काची रेघ ही अनन्यापेक्षा थोडी उंच वाढवायची वर. इथपर्यंत कळलं? नंतर काय म्हणलंय, आर्या, अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आहे, म्हणजे ही जी अनुष्का आहे ना आर्यापेक्षा पण बुटकी, म्हणजे अनुष्कापेक्षा ही आर्या अजून उंच चढवायची वर अशी. एवढंच करायचंय फक्त. मग आता सगळ्या रेषा चेक करा आणि कोण उंच आहे सगळ्यात तुम्हीच सांगा. किती सोपं होतं. वाचायचं आणि तिथल्या तिथं रेगा कमी जास्त करायच्या फक्त. वाचायचं आणि तू रेगा मारल्याच नाहीस का नंदिनी? असं सांगितलं होतं ग. सलग लाईनीत नावं लिहा म्हणलं होतं आणि फक्त रेषा वाचून कमी जास्त करायच्या. कोण उंच कोण बुटकं, कोण उंच कोण बुटकं, कुणापेक्षा. कळलं? नेक्स्ट 73वा प्रश्न बघा. मानवला 5 मावशा. ह्याच्यातच उत्तर आहे बरं का ह्या एका वाक्यात. मानवला 5 मावशा व 4 मामा आहेत. मानवला 5 मावशा व 4 मामा आहेत. त्याची एक मावशी शिक्षिका आहे, तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी व किती भाऊ आहेत? मग काय करायचं? आता मानवला 5 मावशा, मानवला 5 मावशा, म्हणजेच त्या बहिणी किती झाल्या टोटल? 6. कारण मानवची आई धरली का त्याच्यात तुम्ही? धरली. आणि तिला जर विसरला तर मग गणित चुकल. मानवला 5 मावशा म्हणजेच मानवची आई धरून बहिणी किती झाल्या? 6. मग त्या 6 बहिणींपैकी एका बहिणीला किती बहिणी असतील बाकीच्या? 5. एवढं तर कळलं. आणि मामात 4च्या जागी 4च राहतील ना. मग काय उत्तर येईल? ती 5 बहिणी व 4 मामा. पर्याय क्रमांक. सोपं का अवघड? नेक्स्ट. 5 बहिणी आणि 4 भाऊ. बरोबर ना. मग 5 बहिणी आणि 4, तेच ते 5 मावशा त्याचे बहिणी, त्याच्यावरूनच काढले आपण ते. नेक्स्ट 74वा क्वेश्चन. पुढील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? आपण पायथ्याला असे आकडे टाकून मोजले होते बघा. पायथा करायचा, पायथा. हा जो त्रिकोण आहे ना असा, हा जो त्रिकोण आहे ना असा, त्याला फक्त असं करा, पायथा करा. वहीवर काढून असा पायथा करा, सेम आकृती काढून. आणि पायथा इथला एक धरायचा. काल शिकवले ना पाया, शिरोबिंदू पासून पायापर्यंत 1 2. ह्याचे किती झाले? 3. परत ह्याचा किती झाला? 1. परत ही पायथा धरायचा इथला, ही पायथा धरायचा इथला. ह्याचा किती झाला? 1. आणि परत हा एक छोटा त्रिकोण, हा एक छोटा त्रिकोण. उत्तर किती येणार तुम्हीच सांगा मला. मोजून दाखवा. समर्थ येतंय का? काढ, चल आकृती काढा आधी वहीवर.
आणि पायथा काल शिकवलेला तुम्हाला शिरोबिंदूपासून पायथ्यापर्यंत भाग करायचे, त्यांची बेरीज करायची. त्रिकोणाचं काल शिकवलेलं समजलंय ना सगळ्यांना? हां, सेम आकृती काढा, फक्त तिचं तोंड फिरवा, पायथा खाली करा, म्हणजे तुमच्या लक्षात येते. मोजा. किती? 13 उत्तर येते. किती? समर्थ समजला नक्की? त्याला समजून सांग परत, त्याला समजलेलं नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, 75वा. हे पण अत्यंत सोपं आहे. चौरस मोजायचं शिकवलंय का? कसे मोजायचे चौरस? आकडे टाकायचे. पहिल्यांदा ह्या भागातले चौरस काढून घ्या खालच्या. 1 2 आणि खाली अंक द्या असे. हे आकृती काढा आधी भुईवर. 1 2 3 1 2 नंतर 3 गुणिले 2 करायचं. ह्या मधल्या भागातले चौरस काढून घ्या आणि नंतर उरलेले हे त्याच्यामध्ये ऍड करा. 1 2 3 वरचे 3 आणि हा कोपऱ्यातला 1 हे नंतर ऍड करा त्याच्यात. करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2. चौरस आहेत ते 13. सूत्र वापरून काढलं तरी चालतंय. काल शिकवले आपण चौरसाचं सूत्र कसं वापरायचं ते. तर अशा पद्धतीने ही 75 प्रश्न झालेले आहेत आपले या बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेतले. कुणाला काय अडचण आहे का? मॅडम समजलं नाही किंवा जमत नाही असं? कारण ह्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. फक्त आकडे बदलतील किंवा थोड्या आकृत्या बदलतील, पण प्रश्न ह्याच टाईपचे असणार. पाण्यातलं प्रतिबिंब 2 प्रश्न, आरशातलं प्रतिबिंब 2 प्रश्न, गटातले चुकीचे पर्याय ओळखा, त्यानंतर तंतोतंत आकृत्या जुळवा 2 प्रश्न, त्रिकोण मोजा, चौरस मोजा, वयाचं प्रश्न. काही वेगळं नसणार आहे. पॅटर्न हाच राहणार आहे. फक्त काय फिरणार आहे? आकडे आणि आकृत्या फिरणार आहेत. बाकी काहीच होणार नाही त्याच्यात. जमलं? नक्की? ओके.